कर्म करता चल सदा करतो. नीड असेल तर तुमचे प्रोडक्ट खरेदी करतो. त्याचा प्रॉब्लेम असेल तरच खरेदी करतो. दुसरी गोष्ट कॉम्पिटिशन आहे म्हणून खरेदी करतो. तिसरी गोष्ट ट्रेंड चाललाय म्हणून डॉक्टर खरेदी करतो. काही लोकांना स्पीड आवडतं, मला स्पीडली पुढे जायचंय, बरोबर का. दुसरी गोष्ट इमोशन असतात. काही गोष्टीमध्ये त्याच्या लक्षात घ्या, ट्रेंड असतो, सोशल इन्फ्लुएन्स आहे. जसं की सिनारिस्ट सोशल इन्फ्लुएन्स प्रोडक्ट आहे. मार्केटला येते म्हणून ती पण लेत बसतात. लक्षात सोशल इन्फ्लुएन्स असतो किंवा कस्टमर मागत असतो, मला सिनारिस्ट द्या, मला प्रोजेक्ट द्या, मला हे द्यायचं. सोशल इन्फ्लुएन्स आहे तो, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट बर्निंग डिझायर, डॉक्टरची इच्छा आहे की मी याच या कंपनीचं प्रोडक्ट घेणार, माझी इच्छा आहे. कोणाचा काय प्रॉब्लेम आहे, मी डॉक्टर असेल तर, बरोबर ना. दुसरी गोष्ट ड्रीम, माझे ड्रीम काय, त्या ड्रीमसाठी डॉक्टर काम करत असतो. या सगळ्या गोष्टीमध्ये ट्रान्सफॉर्मेशनसाठी डॉक्टर प्रोडक्ट देत असतो. लक्षात घ्या, या गोष्टीमध्ये किती गोष्टी ह्या लक्षात घ्या अदृश्य आहेत आणि दृश्य आहेत. म्हणजे किती गोष्टी दिसतात आणि किती गोष्टी दिसत नाहीत. ऑब्झर्वेशन बघा, डॉक्टरचे नीड तुम्हाला दिसत नाहीत, डॉक्टरचे प्रॉब्लेम तुम्हाला दिसत नाहीत, डॉक्टरचं ट्रान्सफॉर्मेशन चाललंय त्याच्या ओपीडी मध्ये ते तुम्हाला दिसत, ओपीडी मध्ये दिसत, त्याच्या माइंड मध्ये म्हणा किंवा ओपीडी मध्ये काय चाललंय तुम्हाला माहित नाही. डॉक्टरची डेव्हलपमेंट काय चालली हे तुम्हाला, तुम्ही एखादी बिल्डिंग उभा राहिली याला म्हणतात तुम्ही डेव्हलपमेंट झाली नाही. बाकीच्या भरपूर गोष्टी असतात की डेव्हलपमेंटच्या थ्रू असतात. लक्षात घ्या, मेक अ ब्रँड, डॉक्टर को ब्रँड बनना है, ये आपको पता ही नहीं है. डॉक्टरला इमोशन्स आहेत, त्याच्या इमोशन्स बरोबर आपण जॉईंट होणं हे फार इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, त्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत. सोशल इन्फ्लुएन्स असणं गरजेचं आहे. दुसरी डॉक्टर अपडेट होत चाललाय हे तुम्हाला माहित नाही. डॉक्टर स्पीडली पुढे चाललाय तुम्हाला माहित नाही. डॉक्टर तुम्हाला लक्षात घ्या रिझल्ट ओरिएंटेड काय किती कामकाज करतोय ते तुम्हाला माहित नाही. डॉक्टर अपडेट करतोय, डॉक्टर डिझायर आहे त्याची हे पण तुम्हाला माहित नाही. किंवा डॉक्टरला वाटतं की आपण चला फ्युचरिस्टिक राहिलं पाहिजे, म्हणजे भविष्यात आपण काय करायचं काय नाही करायचं याच्या संदर्भातून तो कामकाज करत असतो. तर या गोष्टी तुम्हाला भरपूर गोष्टी माहित नाहीत आणि डॉक्टर ह्या गोष्टी खरेदी करतो.